मित्रहो, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेला संघर्ष आतापर्यंत छुप्या पद्धतीनं होता होता पण तो छुप्या पद्धतीनं होता, लपवला जात होता, बाहेर येणार नाही याची दक्षताही घेतली जात होती. महायुतीमध्ये आता शिंदे गटाचं फारसं महत्व उरलेलं नाही. भाजपालाही एकनाथ शिंदे आता नकोसे झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून शिंदे गटाचा कचरा मागच्या 1.5 वर्षापासून सतत होत आलेला आहे, पण एकनाथ शिंदे आता काहीही करू शकत नाहीत. आगे तूफान, पीछे बरसात, ऊपर गगन पे बिजली अशी अवस्था आता एकनाथ शिंदे यांची झालेली आहे. शिंदे गटातील काही आमदार भाजपात जाणार असल्याच्याही चर्चा मागच्या काही दिवसापासून सुरू झालेल्या आहेत. तर शिंदे गटातील काही नेत्याकडून भाजपच्या विरुद्ध उघडपणे विधानं केली जाऊ लागली आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातला छुपा संघर्ष आता चव्हाट्यावर आलेला आहे. त्यात शिंदे गटाचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत विषारी अशी टीका केली. विधान परिषदेच्या निवडणुकाचं हे निमित्त असलं तरी बऱ्याच काळापासून साठलेली खदखद शिंदे गटातून आता उघडपणे बाहेर पडू लागलेली आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेत आमचे मुकुट गेले. आता छोट्या निवडणुकामध्ये सुद्धा भाजप आमच्यामध्ये 2 कट पाडत असल्याचा मोठा आरोप या सत्तार यांनी केला. एवढ्यावर ते थांबले नाही. मोठा भाऊच ही युती संपवत असून आमचं मुंडकं छाटण्याचं काम सुरू असल्याचा आरोप सुद्धा सत्तारांनी केला. भारतीय जनता पक्ष हळूहळू शिंदे गटाला संपवत निघालेला आहे हेही त्यांनी उघडपणे बोलून दाखवलं. स्लो पॉइझन. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सुद्धा उघड भाजपावर हल्ला चढवलेला आहे. त्यांच्या आणखी काही नेत्यांनी सुद्धा भाजपच्या विरोधी असाच सूर लावलेला आहे. पण यामुळं एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली महायुतीमध्ये. अब्दुल सत्तार तावातावानं बोलून गेले, पण एकनाथ शिंदे भयंकर चिडले. अब्दुल सत्तार यांना बोलावून घेऊन त्यांना समज देण्याचा प्रयत्नही एकनाथ शिंदे यांनी केला. पण कोंडलेली वाफ कधीच दाबून ठेवता येत नसते, ती केव्हा ना केव्हा बाहेर येते. युती तोडण्यापर्यंत या अब्दुल सत्तार यांची भाषा गेलेली होती. शिंदे गटातले नेते उघडपणे भाजपावर टीका करू लागल्यामुळे भाजपातून संताप व्यक्त होणं स्वाभाविक आहे. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः काही बोलायचं टाळतात, पण जे बोलायचं ना ते दुसऱ्याच्या तोंडून ते बोलत असतात. भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे तर फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत ना. फडणवीसांना मित्र पक्षांना जे काही बोलायचंय ते महाजन बोलतात. अब्दुल सत्तार यांना बोलल्याचं दाखवत महाजन यांनी एकनाथ शिंदे यांना सुद्धा अप्रत्यक्ष इशारा देऊन टाकलेला आहे. महाजन म्हणाले, सत्तार आता खूप मोठे नेते झालेले आहेत, भाजपासोबत युती ठेवायची की नाही याचा विचार ते आता करायला लागलेले आहेत. हे आश्चर्यकारक आहे. पण सत्तार यांनी मर्यादेत राहायला हवं. युती ठेवायची की नाही ठेवायची याचे सगळे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे सत्तार यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. त्यांनी फक्त स्वतःच्या जिल्ह्यापुरतं मर्यादित बोलावं, मिठाचा खडा टाकून महायुतीतलं वातावरण खराब करू नये. म्हणजे महाजन यांनी सरळ सरळ आपल्या अवकातीत राहा असाच दम देऊन टाकलेला आहे. शिंदे गटाला हळूहळू संपवण्याचं काम भाजपा करीत आहे याची जाणीव शिंदे गटातल्या जवळपास सगळ्याच नेत्यांना आतापर्यंत झालेली आहे. त्यातले काही नेते उघड बोलतात, काही खाजगीत बोलतात. भारतीय जनता पक्षावर मात्र त्याचा कसलाही परिणाम होत नाही, त्यांच्यावर काही फरक पडत नाही आणि त्याचं खरं तर आता काही विषय हे नाही. शिंदे गटातल्या नेत्यांची अवस्था मात्र आता सैरभैर झालेली आहे आणि त्यातूनच शिंदे गट पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये विलीन करण्याच्या चर्चाही सुरू झाल्या. भाजप आता शिंदे गटाच्या विरुद्ध थेट आक्रमक भूमिकेमध्येही जाऊ लागलेला आहे. महायुतीतली धुसफूस वाढीला तर लागलीच आहे, पण ती आता चव्हाट्यावर सुद्धा आणली जात आहे.
मित्रहो, अशा वेळी एकनाथ शिंदे गटाचं राजकीय भवितव्य काय असेल असं तुम्हाला वाटतं? जरूर सांगा. आणि हो, आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता कृपया सबस्क्राईब करावं, एवढी एक माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.